नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 673 कोटी जमा झाल्याचं बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा शेतकऱ्यांना नुकसानापोटी मदत देण्यासाठी 689 कोटी 52 लाख 61 हजार रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। त्यामुळे जवळपास 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून युद्ध सुरू होतं, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्ध संपलेलं आहे। सध्याच्या स्थितीला युद्धाला ब्रेक लागलेला आहे, त्यामुळे आजपासून राज्यातील 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुमचं सुद्धा नुकसान झालेलं असेल, मग ते नुकसान पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, ढगफुटीमुळे किंवा मोठ्या वाऱ्यामुळे नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पिकांचा पंचनामा करून नोंदणीकृत पीक विम्याचे फॉर्म भरलेले असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामधील 45 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप केले जात आहेत। जर तुमच्या खात्यामध्ये याच्या अगोदर थोडाफार पीक विमा जमा झालेला असेल किंवा थोडा पण पीक विमा आलेला नसेल, तरी पण तुमच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल, तर तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। जर तुमचा मोठ्या पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर पीक असेल, मूग पीक असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, मका असेल, कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला सुद्धा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। तर तुमचा जिल्हा या जर 16 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। या जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खाते या प्रमुख 10 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जरी तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल आणि जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये नसेल, तर पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल, तर त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा होतच आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडण्यात आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पीक
पीक विमा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यासाठी निधीची तरतूद केलेली होते। कालच निधीला मंजुरी मिळालेली होते। आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती। त्यामुळे पीक विम्याचे पैसे आजपासून सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। जास्तीत जास्त पीक विमा कापूस पिकासाठी, जास्तीत जास्त पीक विमा सोयाबीन पिकासाठी, जास्तीत जास्त पीक विमा तूर, मका, बाजरी यासोबत ज्वारी असेल, आंबा पीक, केळी पीक, संत्री पीक असेल, अशा पद्धतीने या पिकांसाठी जास्तीत जास्त पीक विमा सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। कोणत्या पिकासाठी जास्तीत जास्त पीक विमा आणि कोणत्या पिकासाठी कमीत कमी पीक विमा सोडण्यात येत आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल, तुमचं नुकसान पावसामुळे, गारपिटीमुळे, मोठ्या पावसामुळे, आपत्तीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मोठ्या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं असेल आणि अजून तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते किंवा थोडेफार पैसे कमी मिळालेले असतील तर तुम्हाला आजपासून जास्तीत जास्त पीक विमा सोडण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत किती पीक विमा सोडण्यात येत आहे त्याची माहिती तुम्हाला सांगत आहे, परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। यासोबत PM किसान योजनेचा 21-22 हप्ता सुद्धा तुम्हाला मिळालेला होता। आता फक्त पीक विम्याच्या पैशांची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमची पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू असतात। या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधव हे सावकारांकडून कर्ज घेत असतात। अशा प्रकारचे कर्ज शेतकरी बांधवांना घ्यावे लागले नाही पाहिजे या दृष्टिकोनातून पीक विम्याचे पैसे सोडत आहेत। यासोबत शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येत आहे। तर हे पेरणीचे अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात येत आहे, यासोबत पीक विम्याचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता सोडण्यास सुरुवात करण्यात येत आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील सरासरी 40 लाख शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे। 40 लाख शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे त्या बँकांची यादी, यासोबत जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादी सविस्तर पहा, बँकांच्या यादी सविस्तर पहा। जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहिले की तुम्हाला फायदा होऊन जाईल, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी नाही पाहिले की तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपला फायदा झाला पाहिजे, आपला तोटा नाही झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांना मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव आता प्रचंड खुश होत आहेत, कारण पेरणीचे दिवस सुरू आहेत। पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पैशाची कमतरता असते। पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधव सावकारांकडून, बँकांकडून कर्ज घेत असतात आणि जर पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना जर पीक विम्याचे पैसे सोडले तर शेतकरी बांधव सरकारवरती खुश होत असतात आणि सरकारला या ठिकाणी शेतकरी बांधव पाठिंबा सुद्धा देतच असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। यासोबत ज्या 10 बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर या 10 बँकांच्या यादी सुद्धा पाहून घ्या। जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल, तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे सरसकट
सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाहीत. फक्त 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडण्यात येत आहेत. जर तुम्ही या 5 प्रकारच्या मध्ये मोडत असाल, 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा शेतकरी बांधवांना विचार करायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मांभरणे हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडू आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. प्रत्येक शेतकरी बांधवाला आता पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. परंतु एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सोडत आहेत. उद्या 10 जिल्ह्यामधील दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे आणि परवा दिवशी उर्वरित जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांच्या आधी आजसाठी बघून घेऊयात. जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण यादी पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही. तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात. यासोबत कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडण्यात येत आहे याची माहिती सुद्धा लगेच देऊन टाकतो. यासोबत कोणत्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याची सुद्धा माहिती देऊन टाकतो. यासोबत जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पाहणार आहोत. तर बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या शेतकरी बांधवांनी प्रमुख 3 कामे केलेली असतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. तर बघा या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे ज्यावेळी शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळी शेतकरी बांधवांनी पंचनामे केलेले असतील, ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल त्यांना पैसे मिळणार आहेत. यानंतर दुसरं महत्त्वाचं काम, बघा आपली जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत आहे याचा पुरावा म्हणून ऑनलाईन सातबारा, ऑनलाईन अट उतारा दाखवत असेल तर अशा शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर तिसरं काम म्हणजे आपले आधार कार्ड बँकेशी लिंक असेल अशा शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत. बघा आपले आधार कार्ड बँकेशी लिंक का असावे, तर बघा सरकारी पैसे हे आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT मधून हे पैसे सोडले जात असतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. KYC केलेले असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा अशी महत्त्वाची कामे तुम्ही केलेली असायला पाहिजेत. अशी महत्त्वाची कामे तुम्ही केलेली असतील तर तुम्हाला दिलासा मिळून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ही झाली महत्त्वाची कामे. आता बघा 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही तर त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा पहिल्या प्रकारचे शेतकरी बांधव म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे भरगंड पैसा असेल, ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या असतील, मोठमोठ्या सरकारी कर्मचारीच्या हुद्द्यांवरती असतील तर त्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल किंवा पिकांचे पंचनामे केलेले नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. कारण सरकारची मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली होती. ज्यांच्याकडे जमिनी नव्हत्या त्यांनी सुद्धा पिकांचे पंचनामे करून या ठिकाणी सरकारची फसवणूक केलेली होती. तर अशा शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही. तर या झाल्या महत्त्वाच्या काही गोष्टी. आता तुम्हाला जिल्हे आणि बँका सांगतो. बघा राज्यामधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव असेल, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, यासोबत छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, यासोबत या साईडचा पाहायला गेला तर कोल्हापूर आहे. तर असे जे शेतकरी बांधवांचे 14 जिल्हे आहेत तर या 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे वाटप होतील. सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जातील अशा चर्चा सुरू आहेत. लवकरच याचा ऑफिशियल शासन निर्णय
निर्णय येईल. शासन निर्णय आला की लगेच पैसे वितरणाला सुरुवात होईल. राज्यातील SBI, पोस्ट, महाराष्ट्र ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ICICI बँका, पंजाब नॅशनल बँका, पंजाब अँड सिंध बँक अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे शेतकरी बांधवांचा विचार करून पैसे सोडतील अशी आशा बाळगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेरणीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते. त्यामुळे शेतकरी बांधवांना येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये पैसे जमवण्याची दाट शक्यता आहे. लवकरच याचा शासन निर्णय काढून पैसे सोडण्यात येतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच पीक विम्याचे पैसे प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळून जातील. 2022 पासून ते 2024 पर्यंत पीक विमा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना महत्त्वाची कामे तोपर्यंत करून ठेवायची.